मित्रांनो आता आम्ही आलो आहे. तिने आम्हाला इथं सांगितलं की इकडं तुमची रूम आहे, बुक केली आहे. शेखर काय ते बोलतो. हाल चाल भाइयों, ये देखिए आप लोग. तुम्ही हे बघू शकता, या भावाचा फोटो आहे आणि तिचा फोटो आहे. फॅमिली फोटो. तुम्ही मंदिर बघू शकता. एंट्रन्स काय भारी हॉलचे. एंट्रन्स भारी. हा, तमिळनाडू बेस्ट आहे, मस्त प्लेस आहे. फुल पिक्चरवाले भाई, पिक्चरवाला भाई. वेलकम ले अलग ही स्माइल है. हाँ भाई, आइए बनाते भाई. ओ चिकन ही. विशाल भाई कैसा लग रहा है? मजा आ रहा है भाई. चलो अरे शेख भाई भाई भाई. दो तेरा दो मेरा. हाँ चलो भाई मजा दे. अंडा भी भाई एक नंबर. तर मित्रांनो आम्ही चाललो आता कॉफी प्यायला. खूप वैताग आला म्हणून कॉफी प्यायला चाललो आहे. थोड्या वेळ बघायचं, कॉफी प्यायचा आणि हो काय करायचं. हॉलमध्ये सगळे आले, इकडं कॉफी विफी पिऊ आणि शेल मारून जाऊ. म्हणजे आत्ताच आम्ही जेवलो, साडेतीन वाजता जेवलो, झोपलो, त्याच्यानंतर दाबून एकदम फुल दाबून जेवलो. जेवण झाल्यावर झोपलो आणि खूप असं वाटतं अजून पण आळस येतो आहे अंगात. म्हणून विचार केला कॉफी पिऊ आणि मग हॉलवर जाऊन चिल करू. मग बघू काय करायचं. चलो बाय. वेलकम प्लेट सबको वेलकम करने के लिए. इसलिए डिपेंड्स ऑन ये जो तबला बजा रहा है, ये जो अग्नि रहता है ना, वो अग्नि का वो है. और ये भी संस्कार रहता है ना, कुछ हल्दी. अच्छा इसमें बना, इसमें बना. अच्छा इनका नाम है लड़का लड़की का. अच्छा हाँ ये अच्छा. पंच ये हाँ बोल 5 वगैरह का घर का जो यूज़ करते हैं वो ही है. अच्छा वो कृष्ण रखे, भगवान को रख के वो एक्सप्लेन किया जाता है. हम घर पे जो यूज़ करते हैं 5 मेन चीज़ है वो. एंड इसमें हल्दी कुमकुम है. हल्दी कपल. ये 16 तमिल में बोलते हैं, 16 सेल्वंगल. 16 ये सब रहेंगे तो लाइफ में आगे जा सकता है. मतलब स्टडीज रहना चाहिए, बुद्धि रहना चाहिए, पैसा वगैरह कुछ नहीं. एवरीथिंग इज डिपेंड ऑन क्या बोलते तुम्हारा शक्ति और ये सब डिपेंड है. वो 16 एक्सप्लेन एक करके फिर से बता सकते. अरे वो बड़ा तो काम करेगा भगवान है. ये लक्ष्मी कुबेर है, चॉकलेट्स लगी थी, चॉकलेट्स खराब हो गया सब. हाँ अच्छा इतने खाए तो बहुत सारे लगे थे. बहुत सारे चॉकलेट्स है. अजून हे काय. और ये लड़की का साड़ी और ये लड़का का वेस्ट. ओ वाव. ओके, ये किसने बनाया? एक चांद है, मतलब कपल चांद में है करके एक चीज. ओ पुष्पा चांद पे. वो फोटो रखा नहीं है, फोटो में अच्छा मित्रांनो बघू शकता हे खूप भारी क्रिएटिव्हिटी केली आहे. माझी ही फ्रेंड आहे, कॉलेज फ्रेंड आहे. तिने मला एक्सप्लेन केलं की कसं काय. बघू शकतात. तर मित्रांनो तसं तिने सांगितल्याप्रमाणे तिने रात्रभर मेहनत केली आहे आणि आता ती मला बोलली का तू हे पण बघू शकतो की वेलकम सगळं म्हणजे बोलतात ना अरेंजमेंट कशी केली स्टेजची ते तुम्हाला मी दाखवतो. इकडे तिचं सगळं प्रोग्राम म्हणजे इथं सगळे प्रोग्राम होणार. बघू शकता स्टेज खूप सुंदर सजवला गेला आहे. हे लाईट्स मस्त केलं डेकोरेशन. मला तर खूप आवडलं. इथे रिसेप्शन होणार आहे आणि त्यांच्यामध्ये रिसेप्शन आधी होतं आणि लग्नानंतर होतं. जसंच पुष्पा आली तेव्हा हे सगळे फटाके फोडत होते.
एंट्रन्समध्ये फोडू लागले. डेंजर हा डेंजर भाई. लगात गेला भाई, दुसरा बी लगात गेलाय. बघा मित्रांनो, भाई नुसता बॉम्ब बॉम्ब बॉम्ब. अजून आमचा नंबर काय आला नाही. एक एक पुढे चालली सगळी पब्लिक, एक एक करून चालली सगळी पब्लिक. मित्रांनो इथं डीजे चालू होणार आहे थोड्या वेळात. एकदम झवास वेगळं बोले तो डीजे. बघा हे वाट बघतात हे फोटो काढत. अजून इथंच बसले, अजून इथंच बसले. आमचा नंबर कधी येणार आहे मला वाटतं पुष्पाला विचारायला लागेल. हीच ती फ्रेंड जी मला गाईड करत होती. मित्रांनो ही पुष्पाची बहीण. व्हिडिओ निघाला व्हिडिओ. क्या हुआ तू मुझसे बोल रहा था. थोडं 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 थोडं. तुम्ही आता जेवणाचं तर बघितलंच असणार. जेवलो आणि त्यानंतर डी जे वगैरे झालं. डी जे वगैरे सगळं झालं. डी जे वगैरे झाल्यानंतर आम्ही रूमवर गेलो. तिच्या भावाने आम्हाला सोडलं, ते पप्पांनी सोडलं गाडीवर, जवळच होतं. त्यानंतर तिने आम्हाला सांगितलेलं की सकाळचं 6 वाजता आहे. म्हटलं 6 वाजता एवढं सकाळी लग्न. सकाळी त्यांची माणसं ऑलमोस्ट मला वाटतं एक अर्धा तासच झोपली असं, 1 तास अर्धा तास. ऑलमोस्ट 4:30 वाजता चालू होतं, त्यांची तयारी चालू झाली. 5 वाजता सगळं चालू झालेलं, म्हणजे ऑलमोस्ट लग्नाची तयारी चालू झालेली. त्यानंतर तिने ऑलमोस्ट मला सांगितलं, आम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुम्ही 6 वाजेपर्यंत या. आम्ही 6 वाजेपर्यंत काय 7:30ला आलो. 7:30 वाजलेले, 7 सव्वा 7 वाजले, 7:30 7 सव्वा. लुंगी वगैरे तिने दिली तर आम्हाला. लुंगी वगैरे सगळ्यांनी, आम्ही सगळ्यात तिघांनी घातलेलो. आम्ही पोहोचलो पण टाईमवर पोहोचलो. आता तुम्हाला नंतरचं दाखवतो.
आणि मला वाटतं मग फेरे चालू होईल. नंदिनी हे करते, गाठण बसवते. हा पुष्पाचा भाऊ, काहीतरी कार्यक्रम होतं, मला पण नाही माहिती. पुष्पा पुष्पा ठीक आहे. तर मित्रांनो तसं झालं तिचा प्रोग्राम, म्हणजे आता लग्न वगैरे झाले, सगळं व्यवस्थित मस्त झालं आहे. भारी वाटलं बघायला, काहीतरी वेगळंच होता अनुभव होता मला. कारण की मी आयुष्यात कधी बघितलं नव्हतं असं काही लग्न, हा कार्यक्रम असा बघितला नव्हता. मराठीमध्ये तर आपण बघतो दर टायमाला आणि आपल्याला माहिती आहे काय होतं काय नाही होतं. इथं काहीतरी वेगळंच आहे, पण मस्त आहे, भारी वाटलं. पण अजून दाखवतो तुम्हाला काय. साक्षी और पूजा ने क्या दिया है देखो भाई, कसं भारी आहे भाई, कानातले वाटतं मस्त. काहीतरी सांगते की अच्छा लगा की नाही. पुष्पा ने कहा फुल फ्लावर लगा, फ्लावर नहीं फायर है फायर. भाई साली साहब की तो मजे थे मालूम है क्या भाई, हाथ में पहना है और क्या क्या था साली साहब की. साली साहब ने हाथ में रखी, फिर आधा दूल्हे के लिए चेन और हाँ भाई ब्लॉग दे रहा हूँ. और कोई है तो बता भाई. श्योर साउथ इंडियन एकदम बताइए. ज़रूर बताओ. आपकी फैमिली में कोई है क्या? आपकी फैमिली में कोई है तो बताओ. बहुत सोना है मजे मजे भाई मजे, मस्त वाटलं. अरे अजून तो भरपूर करायचं. क्या हुआ साक्षी? हाय. मित्रांनो आता चंदन लावलं आहे, भारी वाटतं, एक नंबर. ठीक है, ये क्या हो रहा है अभी? ये सब बड़े लोग आशीर्वाद दे रहे हैं, एक एक करके जो एकदम आशीर्वाद दे रहे. हाँ. मतलब वो और ये सब अपना
बॉल ऊपर से नीचे फेंकते ना, वो मतलब क्या है? उसके पीछे तो बहुत कुछ तो है, बट मुझे पता नहीं, बट इसलिए एक आशीर्वाद देते हैं। अच्छा बड़े सिर्फ जो उम्र में बहुत बड़े हैं वो लोग देते हैं। अच्छा अच्छा। ये कौन है तुम्हारे? बड़े बड़े अच्छा, बड़े पापा। ही इज मोर देन 60। मोर देन 60। जेंट्स करते हैं, लेडीज़ नहीं करते, ऐसा क्यों? ऐसा कुछ वो भी नहीं मालूम। अच्छा ठीक है चलेगा। इनको देखा मैंने किधर तो ये मुंबई में CMA CGM में है ना, हाँ वही देखा किधर तो हो गया शायद. मित्रांनो झालं सगळं तिचा कार्यक्रम आणि आता वाटतं फेरीची तयारी आहे. फेरी घेणार आणि अजून काही माहीत नाही मला कार्यक्रमामध्ये काय काय होणार आहे. बघू आता पुढं काय होतं. मित्रांनो खूप मोठी फॅमिली आहे यायची. आता गिफ्ट देतात ते. मला वाटतं मला साईड करतात ते. तर आता वाटतं फोटो सेशन नाही, आशीर्वाद देतात ते, गिफ्ट देतात ते आणि प्रत्येक जणाच्या डोळ्यावर आशू तर दिसतं ते. आणि खूप साऱ्या गोष्टी अशा आहे की त्यांच्या देवाच्या रिलेटेड म्हणजे त्याच्या संस्कृती जपते ते. म्हणजे जसं की वाटतं भाऊ तसे वाटतं 2-3 वेळा फेरे होणार आहे. मग हा वाटतं आशीर्वाद द्यायचा कार्यक्रम चालू आहे. दोन वेळाचा झालं आहे, ते तिसऱ्यांदा पण होणार असं वाटतं. क्या रिएक्शन दे रहे दे कुछ तो रिएक्शन दे रहा था ते भाई. इसमें भी मजा आहे. मस्त आम्हाला जेवायला भेटलंय आता, भारी वाटतंय, मस्त आहे. आणि ते पण त्यांच्या स्टाईलमध्ये. बघू आता हे कसं आहे, ट्राय करू. ठीक आहे. बघा मित्रांनो, ही कशी तिला सोडून सगळे तिचे भाऊ फोटो काढतात. ते खूप वेळ थांबली आणि आता थांबलेली ती. आणि नंतर थोडं बघत होती आणि मला बोलत होती की बघ माझे सगळे भाऊ तिकडे उभे आणि मला सोडून. मग आता मी तिला बोललो नको जाऊ, मग तुझा खूप फोटो काढले, तुझे खूप फोटो काढले. तुम्ही बोललो राहू दे आता गेली पण फोटो काढायला. किती सुंदर दिसते. स्माईल तर बघा, स्माईल तर बघा भाई, स्माईल तर